लाडकी बहिणीचा लाडक्याचा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि या हप्ता वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. वाटपाची तारीख या ठिकाणी काय असणार आहे याच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली. तुमचा सण म्हणजे कोणता? रक्षाबंधनाचा सण गोड होणार. लाडक्याचा बरंच ऐका, तुमचा रक्षाबंधनाचा सण गोड होणार अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली. तर लाडक्याचा कोणाकोणाला असं वाटतं की रक्षाबंधनानिमित्त गोड बातमी भेटायला पाहिजे, गिफ्ट या ठिकाणी सरकारकडून भेटायला पाहिजे. त्याच्यामुळे लाडक्याचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, नेमका वाटप कधी होणार आहे, तारीख काय असणार आहे आणि रक्षाबंधनानिमित्त कोणत्या लाडक्याताईंना गिफ्ट भेटणार आहे, सगळ्या लाडक्याताईंना भेटणार आहे का 92 लाख लाडक्याताई सोडून लाडक्याताईंना हप्ता भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय. आणि लाडक्याताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारमध्ये या ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या आहेत. लाडक्याताईंनो ह्या तुमच्या हप्ता वाटपाबद्दल वेगवेगळ्या बातम्या समोर येतात आणि सरकारमध्ये पण या ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या आहेत. लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अपडेट भेटतील, काळजी करू नका. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, वाटपाची तारीख काय असणार आहे, पैसे नेमके कधी जमा होणार आहेत याच्याबद्दलची एक बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. आणि वाटपाचा GR केव्हा येणार आहे? आज आहे 7 तारीख, 7 ऑगस्ट आहे. 10 ऑगस्ट पर्यंत GR येणार का नाही याच्याबद्दल मी सांगणार आहे. काळजी करू नका, 10 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटेल, काळजी करायची बिलकुल गरज नाही. त्याचबरोबर कोणाला मिळणार 3000 रुपये? आता बघा, तुमचा या ठिकाणी एक बातमी समोर आली. हा जो संक्रांतीचा सण आहे तो गोड होणार, म्हणजे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार अशा स्वरूपाची बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर 2100 हप्ता वाटपाबद्दल बऱ्याच लाडक्याताई विचारत आहेत, सर 2100 रुपये कधी भेटणार? या रक्षाबंधनानिमित्त 2100ची सुरुवात व्हावी असं तुम्हाला वाटतंय का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला ही सकाळ न्यूजपेपरची ही बातमी दाखवायला लाडक्यातांनो. ही बातमी लाडक्यातांनो तुम्हाला वाचून नक्कीच आनंद होणार आहे. ही बातमी वाचून नक्कीच तुम्हाला आनंद होणार आहे. सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे. काय बातमी या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना 1500 नाही 3000 मिळणार. बघा हेडलाईन या ठिकाणी सगळं सांगून चालली. सकाळ न्यूजपेपर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. सकाळ न्यूजपेपर आता काय सांगायची गरज नाही, सर्वांना सकाळ न्यूजपेपर माहिती आहे. या न्यूजपेपरमध्ये बातमी आली काय, 1500 नाही 3000 मिळणार. आणि पुढे क्वेश्चन मार्क पण दिलेला नाही, क्वेश्चन मार्कच्या ऐवजी एक्सक्लेमेटरी दिलेला आहे, उद्गारवाचक, म्हणजे मिळणार मिळणार अशा स्वरूपाचं या ठिकाणी विधान त्यांनी केलेलं आहे. प्रत्येक वेळेस बघा क्वेश्चन मार्क असतो, पण यावेळेस क्वेश्चन मार्क नाहीये. 1500 नाही तर 3000 रुपये मिळणार. काय, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. पुढील हप्त्याबाबत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर लाडक्यातून सगळ्यांना ही बातमी मी दाखवणार आहे. सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे. आता काय बातमी तुम्हाला दाखवतो, चला. आता लाडक्यातून या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहिली आपण या ठिकाणी बातमी वाचणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आगामी हप्त्याबाबत अपडेट समोर आलेली आहे. या योजनेच्या नियमानुसार पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता 15 जुलैच्या सुमारास देण्यात आला होता. सगळ्याला माहिती आहे, जून महिन्याचा हप्ता असेल किंवा मागचे 3-4 महिने हप्ते या ठिकाणी 15 तारखेच्या दरम्यान, 12 ते 15 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी वाटपाला सुरुवात होत आहे. मागचे तिन्ही वेळेस जर बघितलं तर या ठिकाणी बघा 15 सुमारास देण्यात आले होते. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता 15 ऑगस्ट पर्यंत महिलांच्या खात्यात जमा केला जाईल अशी शक्यता या ठिकाणी आहे. म्हणजे तारीख या ठिकाणी मी जे तुम्हाला सांगतोय, तारीख, वाटपाची तारीख काय असणार आहे, तर 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला वाटप होऊ शकते. 15 ऑगस्ट पेक्षा सुरुवात होईल, म्हणजे 15 ते पकडून चला 17 ऑगस्ट. 17 ऑगस्ट आपल्याला वाट बघायची आहे, 17 ऑगस्टची. कारण की मागच्या वेळेस देखील 17 ऑगस्टलाच पैसे भेटले होते आणि यावेळेस पण 17 ऑगस्ट आलाय, त्याचबरोबर सोमवार आलाय. आणि मागचे 2-3 महिन्याचा जर विचार केला तर 15 तारखेला वाटप होईल. यावेळेस 17 तारखेला वाटप होऊ शकतं, सुरुवात होऊ शकते. तर 17 ऑगस्ट ही तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. तर 15 तारखेपर्यंत आले तर चांगलीच गोष्ट आहे. 15 तारखेला मुहूर्त चांगला आहे, 15 स्वतंत्र दिवस आहे, त्या दिवशी आले तरी खूप चांगलं आहे. पण 17 ऑगस्ट आपण पकडून चालूया. जर या ठिकाणी इतकेच नव्हे तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता यावेळी एकत्र दिला जाणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण या ठिकाणी बघा, रक्षाबंधन सण गोड होणार.
तुम्हाला मी आताच म्हणलं ना, तुमचा सण गोड होणार आहे, रक्षाबंधनाचा सण गोड होणार, अशी सकाळ न्यूजपेपरची बातमी लाडक्या बहिणींनो आलंय. तुम्हाला सगळ्याला वाटतंय का की तुमचा रक्षाबंधनाचा सण लाडक्या बहिणीचा, बघा लाडकी बहीण योजना सुरुवात कशी झाली होती, रक्षाबंधनानिमित्त. रक्षाबंधनानिमित्त प्रत्येक वर्षी काहीतरी गिफ्ट भेटत आहे. मागच्या वेळेस पण भेटलं होतं, त्याच्या अगोदर पण 2 हप्ते भेटले होते. त्याच्यामुळे यावेळेस पण रक्षाबंधनाचं गिफ्ट भेटायला पाहिजे, रक्षाबंधन गोड व्हायला पाहिजे, असं तुम्हाला वाटतंय का? त्याच्यामध्ये गोड होण्यासाठी मी 3 गोष्टी सांगतो लाडक्या बहिणींनो. पहिली गोष्ट, रक्षाबंधनाच्या निमित्तानं 3000 रुपये द्यावेत, ही माझी स्वतःची सांगतो लाडक्या बहिणीनो. हा तुमच्या गुरुदादाच्या इच्छा सांगायला लागलो. इच्छा म्हणण्यापेक्षा ह्या गोड कधी होत्याल, तुमचे रक्षाबंधन कधी गोड होईल ते सांगतोय. 3000 रुपये सरकारने टाकायला पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणी, ज्या 92 लाख लाडक्या बहिणी बाहेर काढल्यात, त्यातल्या ज्या पात्र लाडक्या आहेत, ज्या गरीब लाडक्या बहिणी आहेत, त्यांना पुन्हा मध्ये घ्यावं आणि त्यांना पण ह्या रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते तरी टाकावेत, म्हणजे त्यांना पण गोड व्हावा. म्हणजे 2 इच्छा बघा. 3000 रुपये सर्व लाडके त्यांना आता भेटायला पाहिजेत. ज्या मागच्या हप्ते भेटत नव्हते त्यांना हप्ते पुन्हा चालू करावेत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस 2100 रुपये चालू करण्याचं या ठिकाणी घोषणा करून टाकावी. या 3 गोष्टी आता मी या ठिकाणी म्हणत आहे. तुम्हाला याच्यावर काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडके धन्नो. तुम्हाला वाटतंय का की या ठिकाणी 2100 रुपये पण भेटायला पाहिजेत, हे 3000 पण भेटायला पाहिजेत? तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय, आणि तुम्हाला या 3 गोष्टी जर भेटल्या तर हा सण गोड होणार का नाही, हा गुरुदादा या ठिकाणी तुमच्यासाठी मागणी करत आहे, सरकार पुढे आवाज उठवत आहे. सरकारने आपल्या ह्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मी सरकारकडे या ठिकाणी मागणी करत आहे. तर बघा, सकाळ न्यूजपेपरमध्ये काय दिली बातमी आपण बघूया. रक्षाबंधन सण गोड होणार या ठिकाणी त्यांनी पण सांगितलं काय, राज्य सरकार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची विशेष भेट देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. या ठिकाणी तुम्ही वाचा, स्वतः वाचा. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो होतो की सरकारच्या हालचाली जोरात सुरू आहेत तुमच्या या लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल. या योजनेबद्दल त्यांनी काय लिहिलंय बघा. राज्य सरकार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची विशेष भेट देण्याच्या तयारीत असल्याची या ठिकाणी काय म्हटले जात आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला या ठिकाणी ह्या भेट द्यावी अशी सरकारची पण इच्छा आहे. याबाबत अद्याप अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र 17 ऑगस्ट, हे वाचा, नीट वाचा, मात्र 17 ऑगस्ट पर्यंत जुलै महिन्याचा रक्कम महिलांच्या खात्यात जमा झाली नाही तर ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित हप्ते असे 3000 रुपये देण्याची शक्यता आहे. बघा, आपण जे सांगत होतो त्याच गोष्टी या ठिकाणी समोर आल्या. सकाळ न्यूजपेपरमध्ये पण हीच बातमी आली. जर 17 ऑगस्ट पर्यंत पैसे नाही आले तर या ठिकाणी 2 हप्ते एकत्र भेटतील. म्हणजे कोणते, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे 2 हप्ते 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येतील. अशा स्वरूपाचा सण तुमचा गोड होईल. अशा स्वरूपाची ही महत्वाची बातमी या ठिकाणी लाडक्या समोर आलेली आहे. लाडक्या तुम्हाला काय वाटतंय, 2 हप्ते एकत्र भेटावेत का? ज्या लाडक्या बाहेर निघाल्या त्यांना मध्ये घ्यावं का? परत एकदा सुरुवात व्हायला पाहिजे का? असे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्यांनी जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.